तर पुढची बातमी, पोलीस यंत्रणा ही गोगावलेंच्या मुलाला मदत करते असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। हायकोर्टानं जामीन फेटाळला म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे। तर गुंडांना अभय देणारे भाजपवरती आरोप करतायत असं नवनाथ बन यांनी टोला लगावलाय। संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून फडणवीसांच्या सरकारमध्ये गुंडांना थारा नाही असं बन म्हणाले। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी, आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। गुंडांची भाषा संजय राऊतांना शोभत नाही। ज्यांनी गुंडगिरी केली होती, ज्यांनी गुंडांना अभय दिलं होतं, जे रोज 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट करत होते, वाझे काय लादेन आहे का अशा पद्धतीची भाषा करत होते, ते खऱ्या अर्थानं गुंडगिरी करतायत। महाराष्ट्रात गुंडगिरीला थारा नाही, हे देवाभाऊंचं सरकार आहे। जो कोणी गुंड असेल त्याच्यावर निश्चितपणे तातडीनं कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। संजय राऊत यांनी विनाकारण असे आरोप करू नये।